नमस्कार. गीताज टेलरिंग आर्टमध्ये आपले मनापासून स्वागत. तर आज आपण इथे प्रिन्स कटचं पेपर कटिंग पाहणार आहोत. तर आपली इथे माप आहे, उंची आहे 12.5, छाती 30, शोल्डर आहे 11, बाही लांबी आहे 8, दंडघेर 4, गळा आहे पुढचा 6 आणि मागचा 10, कंबर आपली 27 आहे या मापाची. तर इथे आपण प्रथम पेपर कटिंग पाहणार आहोत, मागचा आणि पुढचा भाग. तर इथे उंची आहे 12.5, तर उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, उंची अधिक 1 इंच. तर इथे आपण 13.5 वर खूण करून घेतले आहे. 12.5 अधिक 1 13.5 अशी आपण उंची घेतली आहे. अशी आपण रुंदी घेणार आहोत. रुंदी आपली छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच येते. तर आपली छाती 30 आहे, तर 30चा चौथा भाग आहे तो 7.5 अधिक 1.5 इंच हे येतं 9 इंच. तर 9 इंचावर आपण अशी खूण करणार आहोत रुंदीची. इकडनं देखील ती आपण 9 इंचावर करून घेणार आहोत. आता 13.5 इंचाचा आपण चौकोन तयार करून घेणार आहोत. या बाजूने देखील आपण कन्फर्म करूया. उंची अधिक 1 इंच, 12.5 अधिक 1. तर इथे आपण चौकोन तयार करून घ्यायचा आहे प्रथम. तर इथे आता आपले शोल्डर, आपण इथे शोल्डर 5.5 इंच घेणार आहोत. शोल्डरच्या निम्मे इथे आपले शोल्डर आहे 11, तर 11च्या निम्मे 5.5 येते. इथे आपण 5.5 घेणार आहोत. इथे आपली गळा रुंदी राहणार आहे अडीच गळा रुंदी. इथे आपण प्रथम मागचा भाग काढणार आहोत आणि नंतर त्याच्यावर पुढचा भाग. इथे आपला गळा आहे 10, तर इथे प्रथम आपण फ्रंट गोलच गळा घेणार आहोत. खाली आपण याला आवडीनुसार आपण रुंदी घेऊ शकतो. खाली वरती आपलं 2.5च राहील, खाली मात्र आपण आवडीनुसार रुंदी घेऊ शकतो 3 3.5. तर आता हे 30चं माप असल्यामुळे जास्तीत जास्त 3चं ब्रॉडनेस चांगलं वाटेल. त्याच्यापेक्षा जास्त अगदीच ओपन राहील पार्ट. ज्याला ब्रॉड चालत असेल त्याने तो मोठा घेतला तरी चालतो. तर इथे आपण गळ्याचा शेप देणार आहोत 1 इंचावरती. अशा प्रकारे आपला गोल गळ्याचा. जर यातच आपल्याला डिझाईन असेल पाठीच्या भागाला, तर गळा न टाकता डायरेक्ट इथून आपण स्ट्रेट कापून घेतलं पेपर तरी चालतं. तर इथे आपला आता मुंडा येणार आहे 5.5 मुंडा खोली. तर इथे देखील आपण एक चौकोन तयार करून घेणार आहोत. याच्यावर आपण 1.5 इंचाचा शेप देणार आहोत. इथे आपला 1 आणि 1.5चा शेप येतो गळ्याच्या भागात. तर इथे आता प्रथम पाठीचा भाग काढत असल्यामुळे आपण 1.5 इंचावर शेप देणार आहोत मुंड्याचा. हा अशा पद्धतीने इथे कंबरेकडे आपण 1/2 इंच मागे घेणार आहोत. कंबर नेहमी चेस्टपेक्षा कमी असते. कंबरेचा चौथा भाग अधिक 2 इंच घेऊ शकता किंवा 1/2 इंच मागे, हेही प्रत्येक मापाला व्यवस्थित होतं. तर इथे आपला पाठीचा भाग तयार आहे. इथे आपण 4 इंचावर टक्स घेणार आहोत. मध्यापासून 4 इंचावरती उंचीला देखील 4 इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे. इथपर्यंत टक्सची रुंदी 1/2 इंच दोन्ही साईडला ते आपण जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला पाठीचा भाग तयार आहे, तो आपण कट करून घेणार आहोत.
जर गळा आपल्याला डिझाईन करायची असेल, हा इथे आपण कट करताना अर्धा इंच जे मागे घेतलेलं आहे तिथून कट करायचं आहे. डिझाईन असेल तर गळा कापायचा नाही, मागचा स्ट्रेटच ठेवायचा. पण ज्यावेळेस आपण पॅटर्न काढतो त्यावेळेस शक्यतो गळा न कापता असाच स्ट्रेट ठेवला तरी चालेल हा भाग. मग आता आपण कुठलाही गळा नंतर ॲडजस्ट करू शकतो. तर पाठीचा भाग पॅटर्न काढून ठेवायचा असेल तर हे असंच ठेवलं तरी चालतं. तर आपण सध्या हे असंच ठेवून घेऊ. तर आता आपल्याला फ्रंट पार्ट काढून घ्यायचा आहे पुढचा. तर हे आपण असंच ठेवून घेणार आहोत दुसऱ्या पेपरवर आणि साईडने याला ड्रॉ करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ही साईड लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बॅक पार्टची. तर इथे मुंड्याचा आपला भाग आणि इथे आपला फ्रंट. तर आपण इथे 5.5 मुंडा घेणार आहोत. पुन्हा एकदा टाकून घ्यायचा, कारण आता आपल्याला 1 इंचाचा शेप द्यायचा आहे फ्रंट पार्टसाठी. पुढच्या भागाचा शेप नेहमी 1 इंचावर असतो आणि मागच्या भागाचा 1.5 इंचावर. म्हणून आपण मग पाठीच्या भागामध्ये 1.5 इंचावर शेप दिला. तर आता आपण इथे 1 इंचावर शेप देणार आहोत. त्यासाठी पुन्हा आपण हा चौकोन थोडक्यात ड्रॉ करून घेतलेला आहे. तर इथे 1 इंचावर शेप द्यायचा आहे. पेपर फिरवून आपल्याला जशा पद्धतीने आकार देता येईल. आता माझी प्रॅक्टिस असल्यामुळे मी अशा देखील आकार देऊ शकते, परंतु ज्याला जमणार नाही त्याने पेपर फिरवून घेऊन आपल्याला जसा आकार देता येईल असं पेपर फिरवून घेऊन जरी दिला तरी चालेल. ज्याला जसं जमतो त्याने तसा तो व्यवस्थित. आकार महत्त्वाचा आहे, आकार व्यवस्थित येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे फिरवलं तरी काही हरकत नाही, जेणेकरून तो व्यवस्थित यावा. तरी ते आता आपण पुढचा गळा आपला आहे 6, तर तो टाकून घेऊया प्रथम. इथे देखील गळा रुंदी 2.5च राहील. पुढचा गळा देखील ब्रॉडनेस जसा आवडतो तशा पद्धतीने ठेवला तरी चालतो. खाली तो 3 इंचावर घेतला तरी छान बसतो. तर इथे मी सध्या 2.5च घेतलेला आहे, कारण आपलं माप छोटं आहे, 30च माप आहे. तर इथे देखील थोडा एक चातून जरी ब्रॉड गळा आला गोलाकार तरी छान बसतो, किंवा आकार खोल असा द्यायचा 1.25 वर दिला तरी चालतो. तो अगदी छान असा ब्लाऊज बसतो त्याच्याने गळा. तर इथे आता प्रिन्स कटमध्ये इकडनं 3.5 इंच अंतर घ्यायचं, या साईडने 3.5 वर एक खूण करायची. आता याची उंची आहे 12.5. तर 12.5 उंचीला टक्स पॉईंट आपण 8.25 वर देणार आहोत. 8.25 वर, तो इकडनं 3.5 वर. उंचीनुसार टक्स पॉईंट घ्यायचा 8.25. इथे देखील 3.5 वर खूण करून ही इथपर्यंतची रेषा मारून घेऊया. तर इथे आता आपलं 30चं माप असल्यामुळे, चेस्ट 30 असल्यामुळे आपण 1.5 इंचाचा टक्स देणार आहोत. जास्तची गरज नाही, कारण चेस्ट कमी आहे. तर इथे आपण तिरपी रेषा मारून घेणार आहोत. आणि आता इथे याचा शेप, प्रिन्स कटचा शेप देताना, कटोरीचा शेप देताना तो गळ्याकडे असतो, परंतु प्रिन्स कटचा शेप देताना तो इकडे मुंड्याकडे जातो. हे महत्त्वाचं आहे. तर इथून अगदी व्यवस्थित असं, जिथे व्यवस्थित आपला जाईल शेप तिथे आपण शेप देऊन घ्यायचा. परफेक्ट जर माप सांगितलं तर काय होतं, प्रत्येक वेळी आपण त्याच मापात देण्याचा प्रयत्न करतो, मग तो शेप कुठेतरी असा खूपच लांब किंवा अगदीच गोल आकारात होऊन जातो. त्यामुळे आपण हाताने आपला जिथे अगदी व्यवस्थित तो शेप आपल्याला म्हणजे व्यवस्थित वाटतो तिथे आपण तो द्यायचा. अगदी व्यवस्थित बसतं, त्याची काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर तशा प्रकारे आपण हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे आपण जे इथे 1.5 इंच जो घेतला
टक्स पॉइंट आपला, तर तो इथे वाढवायचा आहे. पुढे 1.5 इंच आपण वाढवून घ्यायचा आहे. आणि इथे 1.5 वाढवलं तर इथे आपलं पुन्हा आपण जॉईंटमध्ये आपलं जातं, तर इथे आपण ते 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथल्या भागात टेपच्या 2 रेषा, 1/2 इंच म्हणजे टेपच्या 2 रेषा हे आपण जोडून घेऊया. हे इकडे आपण जोडले. हे आपण जिथे इथली जेवढा टक्स घेतला तेवढंच इथं वाढवलेलं आहे, कमी जास्त काहीही केलेलं नाही. इकडनं 3.5 वर आपण हे घेतलेलं आहे आपला टक्स पॉइंट, आणि इकडनं तो 8.25 वर, आणि इकडनं तो 3.5 वर. अशा प्रकारे इथे बिंदू घेतला आणि तिथून आपण प्रिन्स कटचा शेप दिलेला आहे. तर आता हे आपण कट करून घेणार आहोत. पुढचा गळा इथे आपण हा एक पॅटर्न निघणार आहे आपला स्ट्रेट, आणि इकडं हा आपल्याला टक्सचा त्रिकोण आपला काढून टाकणार आहोत आपण. हा बाजूला जाईल, म्हणजे आपलं हे जेव्हा आपण एकामेकाला जोडू तेव्हा इथे असा फुगा तयार होईल, पफ तयार होईल. हे इकडे आपण जे वाढवलेलं आहे तिथून कट करायचं आहे. मुंड्याचा भाग कट करून घेऊया. पुढचा भाग आपण मुंडा शेप 1 वर कट केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. पाठीचा आपण तो 1.5 वर कट करतो. तर अशा प्रकारे हे 2 पॅटर्न निघतात 30 चेस्टच्या मापाचे. तर इथे असं हे आपण एकामेकाला जोडला तर इथे पफ छान क्रिएट होतो. आणि कटिंगचा व्हिडिओ आधी टाकलेलाच आहे, तर इथे आपण एक टक्स देतो की जेणेकरून अगदी छान असा पफ तयार होतो आणि अगदी सुंदर असा ब्लाऊज बसतो. तर हा आपण पाठीचा भाग पहिल्यांदा काढलेला 1.5 इंचचा शेप मुंड्याचा, आणि हे पुढील 2 पार्ट आपण जे काढले आहे यानुसार जर कटिंग केलं, हे असं आपण कपड्यावर ॲडजस्ट केलं, बाही तयार करून बाही प्रथम काढून घ्यायची आणि नंतर हे पेपर पॅटर्न ठेवून आपण कुठल्याही पद्धतीचा 30 मापाचा ब्लाऊज आपण कटिंग करू शकतो. मग तो डिझाईनमध्ये असेल, कॉलर आणि बोटनेक सोडून कुठलीही पाठीची डिझाईन असेल तर या मापात आपण कटिंग करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.